गाडीतून उतरलो, स्मशानभूमीत गेलो आतमध्ये. आणि जसं मी आतमध्ये पाऊल टाकलं, तिथे स्मशानभूमीमध्ये आतमध्ये पाऊल टाकलं, मला आहे ना आवाज आले, कारपूर कारपूर कारपूर. तिथे ती देह जळतोय धुरात, तिथे तो माणूस तिथे बसलाय. असं काय ते त्यावेळी रात्रीचं दिसणं, तर ते मला खूप म्हणजे मी एकदम थोड्या वेळासाठी ब्लँक झालो. मी फक्त बघत बसलो त्याला. पळत आलो आणि बोललो, यार ते तिकडे बसलंय कोणतरी आतमध्ये, कोणतरी आहे, ते खूप हे भयानक दिसतंय. ते त्या झाडाच्या इथे जायला तो वॉशरूम करायला, माझी नजर गेली त्या झाडाच्या इथे खाली. बोललो, थांब रे प्रवीण, नको करू काय, थांब जरा. बोललं, का? बोललो, खाली बघते, सगळं करून ठेवलं. तर प्रवीण, यार तू गावात, तुला माहिती आहे, तू कोकणातला आहे, हे चकवा बिकवा मी कधी आयुष्यात भोगलं नाहीये. पहिल्यांदा म्हणजे कधी असं काय घडलं नाही माझ्या आयुष्यात. तर तुला कळतंय का तू काय करतोय? ते सगळं काय कोणी काय केलं, करून ठेवलेलं असेल, तिथे काय झालं असेल, देवाचं काय क्रिया वगैरे झाली, त्यात हात टाकतोय. मी हडबडीमध्ये प्रवीण आणि आकाशला बोललो, मागे बघ मागे बघ. कोणतरी बघताय त्या झाडाच्या इथे उभा आहे. आकाशने जेव्हा ती अशी मुंडी डोळे वर केले ना, पूर्ण डोळे लाल, पूर्ण हे जे होतं ना काळ, आणि आज बाकीचं पूर्ण लाल. प्रवीण ते बघून तो उडाला 2 मिनिटासाठी मागे, असं बघितलं आणि फाटकन उडाला मागे. आणि मी त्याच्याकडे बघतोय, आकाशकडे, आणि आकाश प्रवीणकडेच बघतोय कंटिन्यू. आणि बाजूला ते वारं बिरं सुटतंय. मी खरंच अक्षरशः आहे ना तिथे बोललो, भाई एंड आहे, शेवट आहे हा आपला. कारण हा उठून काय ना काहीतरी करणार, हा नुसता असा बसून बघणार नाही आम्हाला. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? गिरीश शंकर फडतरे. गिरीश फडतरे. ओके. कुठले सर मूळचे आपण? साताऱ्याचे. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? ऑनलाईन केला. मी तुमचे एपिसोड बघितले ऑनलाईन, माझ्याकडे पण होता प्रसंग, पण मी ऑनलाईन फोन कॉल करून मग संपर्क झाला मला, पण कॉल बॅक आलाय आणि मग मी संपर्क साधला आणि आता तुमच्या समोर आहे. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? घटना थोडीशी गावातली आहे. आता काही महिन्यापूर्वीच, म्हणजे थोडंसं झालं त्याला, 5-6 महिने झाले, मी माझ्या मित्राचे वडील ऑफ झाले होते. आकाश म्हणून मित्र आहे. सो आम्ही गावी गेलो होतो, कोल्हापूरला गेलो. तिथे गावी नॉर्मली आपलं त्याचे वडील ऑफ झाले होते, दुःखद प्रसंग वगैरे, आणि सगळे मग आम्ही इथून मुंबईहून गेलो होतो गाडी वगैरे करून. तिकडे गेलो, त्याच्या घरी वगैरे भेट दिली, त्यांच्या घरच्यांना वगैरे सगळे. तोपर्यंत त्याच्या वडिलांची अशी इच्छा होती, त्याचे वडील पण मुंबईतलेच मुळातले, पण त्यांची अशी इच्छा होती की गावी माझं अंत्यविधी माझा गावी करावा. सो आम्ही गावी गेलो. गावी नेहमी आपल्या सामान्य कुटुंबात जसं ज्या प्रकारचा अंत्यविधी असतो सगळा, ते सगळा प्रसंग सुरू झाला. त्याच्यानंतर मग त्या गावात, छोटंसं गाव होतं, ते थोडंसं खेडेगाव होतं, कोल्हापूरच्या एकदम डोंगराळ भागात होतं ते, त्यामुळे जास्त वस्ती नाही तिथे. आजूबाजूला सगळं जंगल एरिया, आणि तिथली स्मशानभूमी ही ती खूप आतमध्ये होती, गावाच्या खूप म्हणजे लांब गावापासून. मग ते जेव्हा आपण स्मशानात देह नेतो तो त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी, मग तसं आम्ही सगळे गेलो होतो गावी. तिकडे स्मशानभूमीत गेलो. स्मशानभूमीत सगळा अंत्यविधी त्यांचा तो पार पडला. सगळे त्याचे फॅमिली मेंबर पण होते, गावातले पण होते माणसं सगळे, आम्ही पण होतो, मित्रमंडळी सगळे त्यासोबतच होतो. खरं तर या स्टोरीमध्ये किंवा या मी जो प्रसंग तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये 2 पैलू आहेत. म्हणजे खरं तर मुंबईत लहानापासून मोठं झालोय आपण, वाढलोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर माझा जास्त विश्वास नाही, भूत प्रेत किंवा काय असं काय असतं. हा पण मला असं नेहमी वाटतं की जशी पॉझिटिव्ह एनर्जी असते तशी एक निगेटिव्ह एनर्जी पण असते, आणि ती एक्झिस्ट करते. जसं आपण परमेश्वराला मानतो, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला, आणि कधी कधी असे प्रसंग घडून जातात की आपल्याला हे पण कळतं की निगेटिव्ह एनर्जी पण वेव्स करते. आणि अशा प्रसंगात जेव्हा आपण तिकडे असतो तेव्हा त्या प्रसंगात तिकडे आपल्याला एक निगेटिव्ह, थोडंसं भीतीदायक वातावरण, कारण ते गावातलं स्मशानभूमी
आम्ही जेव्हा तिकडे गेलो गावे, तर त्याला उशीर पण झाला होता रात्री, ते अंत्यविधी करेपर्यंत सगळं. आणि मग आता स्मशानभूमीकडचा जो प्रवास होता, तर 12-1च्या सुमारास आम्ही तिकडे स्मशानभूमीपर्यंत चाललो होतो सगळे जण. तिकडे गेलो, तिकडे ते सगळं प्रोसेस त्यांची प्रक्रिया अंत्यविधीची सगळी सुरू झाली. आणि ते सगळं झाल्यानंतर आजूबाजूला जंगल पूर्ण, त्या स्मशानभूमीच्या बाजूला घनदाट एकदम पूर्ण होतं वातावरण तिकडे. आणि नॉर्मल उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे एवढी थंडी नव्हती, वारा सुसाट होता तिथे. सगळं झालं त्यांचे ते अंत्यविधी वगैरे, काय ते बोलतो ना आपण, जे आगविक पेटवतो ते सगळं झाल्यानंतर शेवटी ते आपल्यामध्ये प्रथा आहे ना की शेवटपर्यंत थांबावं लागतं मुलाला. तर त्याच्यासोबत कोण थांबणार म्हणून मी थांबलो आणि माझा एक मित्र होता. आम्ही 3 जण थांबलो होतो, कारण मला गाडी येते ड्राईव्ह करता. सो मला तिथे थांबावं लागलं, कारण गाडी होती 4 व्हीलर आम्ही घेऊन आलो होतो. सो ती गाडी घेऊन स्मशानभूमीच्या इथेच बाहेर थोडंसं तिथे थांबलो. तो आतमध्ये होता, माझा मित्र पण होता, मी थोडं बाहेर होतो तिथे. सो मी बाहेर थांबलो होतो. आणि थोड्या वेळाने मग ते काय बोलतात त्याला आपण, शेवटी ते खोपडी फुटते इथपर्यंत थांबावं लागतं आपल्याला. तसं ते झालं. तो बाहेर आला नॉर्मल आला बाहेर, एकदम ठीक होता. तो थोडासा दुःखात होता, पण ठीक होता. हे सरासरी किती वाजले असतील तेव्हा? कमीत कमी 2 वाजले असेल या प्रोसेसला. म्हणजे 12-1 पर्यंत आम्ही तिथेच पोहोचलो. दुपारचे की रात्री? नाही ना, रात्रीचे. दुपारचे कसे? रात्री पूर्ण काळोख होता, पूर्ण घनदाट, शांतता एकदम. आणि मग त्याच्यानंतर तो बाहेर आला, आम्ही भेटलो, बोललो चला आता निघूया का. आणि माझा जो एक मित्र होता, त्याचा चुकून मोबाईल आतमध्ये राहिला स्मशानात रात्री 2 वाजता. म्हणजे सगळे गाववाल्याची विधी झाली, ते लोक निघून गेले. आम्ही 3 जण थांबलो होतो. आम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलं, आणि त्याने पण सांगितलं की ठीक आहे, गिरीश आहे, गाडी येते त्याला, आणि प्रवीण म्हणून आहे, तो पण आहे, आम्ही 3 येतो. मग आम्ही त्याच्यासोबत थांबलो होतो तिथे. तिथून थांबलो. त्याच्यानंतर तर प्रवीण तिथे बाजूला कठडे होते स्मशानभूमीचे, तिथे बसला होता. तिथे प्रवीणने चुकून मोबाईल विसरला. बाहेर आले हे दोघं, मी गाडीतच होतो. गाडीतून बाहेर आलो, बोललो चला आता निघायचं का. गाडीत बसलो आम्ही, गाडी स्टार्ट केली, टर्न घेतला, थोडंसं अंतरावर गेलो, लक्षात आलं प्रवीणला, अरे मोबाईल विसरलो गिरीश, आतमध्ये मोबाईल घ्यायला जावं लागेल. बोललो ठीक आहे, चल ना जाऊया. तर परत आलो परत आलो स्मशानभूमीकडे परत आल्यानंतर प्रवीण बोलला की मला कंटाळा आला गिरीश, मी थोडंसं थांबतो गाडीत आणि तू जा. बोललो सरळ सांग ना, घाबरतोय. बोललो घाबरतोय. तर मी म्हटलं ठीक आहे, मी जातो. तर मी त्यांना गाडीतच थांबवलं, तुम्ही बसा गाडीत, मी जाऊन येतो, मोबाईल घेऊन येतो. ठीक आहे. आता काय त्यावेळी असं काय डोक्यात नव्हतं की असं काय चित्र माझ्यासमोर दिसेल किंवा घडेल, कारण कधी असं अनुभवलं नव्हतं मुंबईत आपण. आणि असं काय मनात पण नव्हतं विचार. मित्र होता, तो त्याचे वडील गेले, त्याच्या दुःखात होता. प्रवीण होता, त्याला सांभाळत होता. आम्ही पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये की चला आता बाबा सगळं झालं, उद्या मुंबईला परत निघायची तयारी करायची. मी पण त्याच फ्लोमध्ये गाडीतून उतरलो, स्मशानभूमीत गेलो आतमध्ये. आणि जसं मी आतमध्ये पाऊल टाकलं, तिथे स्मशानभूमीमध्ये आतमध्ये पाऊल टाकलं, मला आहे ना आवाज आले, कारकूर कारकूर कारकूर. आणि एका बाजूला आहे ना, तिथे जिथे देह जाळतात ना, तिथे धूर होता. नॉर्मली आता नुकतीच बॉडी पूर्ण जळाली होती. सो तिथे मजबूत आगीचा धूर चालला होता. गेलो आपलं, माझं लक्ष त्या मोबाईलच्या इथे, कठड्यावर कुठे मोबाईल आहे, तर मी कठड्याच्या साईडला गेलो. तिथे मोबाईल बघितला, तर मोबाईल घेतला मी त्याच्या हातात आणि मी टर्न केला आणि मी बघतोय, तर माझ्या समोर लिटरली अघोरी साधू बसला होता. अघोरी प्रॉपर. तिथे ती देह जळतोय धुरात, तिथे तो माणूस तिथे बसलाय. आणि त्या मी सांगू नाही शकत, त्या वातावरणात मी जेव्हा त्यांना पाहिलं, तर मीच थोडासा म्हणजे बिथरलो. धूर, काळा कुट्ट, लांब जटा,
त्या माया त्यांच्या रुद्राक्षाच्या, ते कडूमंडल, ते हाड, खोपडी, आणि तो लिटरली ते शांतपणे बसून त्या देहाकडेच बघतोय कंटिन्यू. मग तुम्ही जेव्हा आधी तिथे होते तेव्हा तो नव्हता ना? नाही नाही, तेव्हा नव्हता तो. मग तुम्ही गेले आणि त्या 10-15 मिनिटातच हे झालंय? हा, म्हणजे सगळे गेले आणि आम्ही पण गाडी स्टार्ट केली होती. आम्ही थोड्या वेळाने परत आलो ना, मोबाईल विसरला होता तर मोबाईल घ्यायला आलो होतो आम्ही. आणि तिथे आलो होतो तर हे लोक आत नाही आले, हे घाबरत होते. मी बोललो थांबा, मोबाईलच घ्यायचा ना, 5 मिनिटात जाऊन मोबाईल घेऊन येतो. गाडीतून बाहेर आलो, आतमध्ये आलो, बघतोय मोबाईल घेतला आणि टर्न झालो. मी टर्न झाल्यानंतर माझ्या समोर अघोरी साधू त्या देहाजवळ बसलाय. ते भस्म घेऊन अंगावर मागतोय पूर्ण. काही क्रिया वगैरे सुरू होती का कसली? हा, ती क्रिया त्यांची असेल क्रिया. त्याच्यानंतर मग तेव्हा मी त्यांना पाहिलं अघोरी साधूंना. तर पहिलं तर आपण माणूस घाबरतो तर ओरडतो वगैरे वगैरे. पण मी फर्स्ट टाइम तिथे मी ब्लँक झालो, निशब्द झालो. तर मी असं कधी पाहिलंच नव्हतं. असं काय म्हणजे आपण अघोरी साधूंना तर नॉर्मली आपण असं टीव्हीवर किंवा पुस्तकात वगैरे किंवा मोबाईल्सवर किंवा आजकाल महाकुंभ मेळे होतात, तर आपण ते त्यांना पाहिलंय. पण असं काय ते त्यावेळी रात्रीचं दिसणं, तर ते मला खूप म्हणजे मी एकदम थोड्या वेळासाठी ब्लँक झालो. मी फक्त बघत बसलो त्यांना. त्यांचं लक्षच नाही. मी एकदम शांत तिथं उभा गपचूप असा, आणि त्यांना फक्त बघतोय. त्या धुरीच्या आगीच्या ह्याच्यामध्ये ते दिसतात आहे मला तिथे, आणि एकदम काळा कुट्ट माणूस. आणि मी थोड्यासाठी म्हणजे त्याला थोड्यासाठी काय बोलतो त्याला आपण, एक आपण ब्लॅकआउट होतो ना पूर्ण, ना आपण एक्सप्लेन करू शकत आहे ना काय, एकदम म्हणजे छाती धडधड धडधड जोरात होते. आणि असं काय पाहिल्यानंतर तर ते तसं घडलं. ते मी त्यांना बघतोय. आय वॉज जस्ट ओनली स्टेअरिंग हिम. ते काय करतात, हे काय चाललंय, हे काय आहे नक्की. माझ्या 2 मिनिटासाठी मी थोडस आतल्यात म्हणजे हे काय आहे नक्की. आणि त्यावेळी असं काय डोक्यात नव्हतं आलं की हे भूतात की वगैरे, असं काय नव्हतं. आणि ते माणूस मला दिसतोय, तो माणूस तिथे बसलाय तिथे तो, आणि तो त्या भस्म घेतोय. नुसतं कंटिन्यू तो भस्म उडवत चाललाय, फक्त कंटिन्यू तो भस्म उडवत चाललाय. 5-10 मिनिटानंतर मी स्वतः थोडस हे झालो, स्थिरावलो. मी बघतो मग मी स्थिरावलो. परिस्थितीचं भान आलं मला की आपण स्मशानात उभे आणि समोर बसला एक माणूस, काहीतरी क्रिया करतो. आणि ते बघून तिथून मग मी पळ काढला, गाडीजवळ आलो. 2 मिनिटासाठी पूर्ण भरलो होतो मी, पळत आलो. श्वास भरला होता माझा. बोलो बाहेर उतर, दोघांना बोलो बाहेर उतर. माझ्या मित्राने विचारलं का आलं तू, एकदम घाबरलेला आहे पूर्ण, एकदम हे ते. घामाने भिजलो मी पूर्ण, कारण तिकडे ते आगीचं ते सगळं वातावरण, आणि असं काय दिसलंय डोळ्यासमोर. पळत आलो आणि बोललो यार, ते तिकडे बसलंय कोणतरी आतमध्ये, कोणतरी आहे, ते खूप हे भयानक दिसतंय ते प्रकार तो. आणि बोलले तू कंटिन्यू भस्म उडवतोय फक्त. आणि त्या भस्माच्या ह्याच्यात ते काळा पूर्ण देह, ते खूप भयानक होतं ते. त्यानंतर मी आलो, त्यांना बाहेर येऊन सांगितलं त्यांना गाडीजवळ. मग ते बोलले चल आपण जाऊन बघूया. मग आम्ही गेलो तिथे, त्यांना घेऊन गेलो. मी जस्ट येऊन मला कमीत कमी 5 मिनिटं लागले असेल त्यांना सांगायला. आणि मग ते लोक गाडीतून बाहेर आले आणि थोडंसं मला विचारपूस केल्यानंतर थोडंसं सावरलो आम्ही. बोले एक काम करूया भाई, सगळे मिळून जाऊया आतमध्ये. आणि मग आम्ही आत गेलोय, गायब. मग तो कुठे गेलेला माणूस? नव्हते तिथे भस्म असं बाहेर पडलेला दिसतोय. नव्हतंच ते पूर्ण, कोणच नव्हतं तिथे. मग तो साधू तेवढ्या टायमात गायब पण झाला? हा, तेवढ्या टायमात ते गायब पण झाले. म्हणजे तो 15 मिनिटात आला, तुम्ही बघितलं, परत तुम्ही मित्रांना बोलवायला गेले, तेवढ्यात तो गायब झाले. आणि तो असं काय बोलत पण नव्हता किंवा काय आवाज किंवा ओरडणं वगैरे असं काय नव्हतं. तो शांत होता ना. त्याने माझ्याकडे पाहिलं, तर त्याला भास झाला की मी बघतोय त्यांना, समोर दिसतोय. पण ते त्यांच्या क्रियेमध्ये बिझी होते.
त्यांच्या ह्याच्यामध्ये ते भस्म वगैरे उडवत होते. आणि तिथून आम्ही आत आलो, नंतर बघितलं गायब वगैरे झालंय. माझे मित्र म्हणाले ठीक आहे, तुला भात झाला असेल किंवा होतं काहीतरी घडतलं असेल, तुला असं वाटलं असेल. तो ज्याचे वडील ऑफ झाले होते मित्र होता आकाश, तो बोलतो ठीक आहे ना गिरीश, दिसला ना आता, नाही नको, चल निघूया, खूप उशीर झालाय, रात्री थांबणं पण बरं नाही, गावची जागा, मुंबई वगैरे नाहीये आणि बरं पण नाहीये, चल आपण निघूया, घरचे पण वाट बघतात, आई वगैरे, निघूया इथून. म्हटलं ठीक आहे. माझा मित्र होता प्रवीण, त्याला बोललो एक काम कर भाई, तू गाडी चालव, माझ्याकडून नाही होणार होता, कारण ते कंटिन्यू माझ्या डोळ्यासमोर ते चित्र येत आहे. तर मग तिथून आम्ही गावी आलो, गावात आलो. शक्यतो मी विचार केला की कोणाला नको सांगायला प्रसंग, आता ह्याच्या घरातच ऑलरेडी असा प्रसंग घडलाय, आपण कशाला हे स्टोरी वगैरे, गावात रंगेल दंतकथा ओढवतील लोक, म्हणून मी कोणाला काय सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी मुंबईला निघायचा प्रवास. अचानक आकाश बोलला, थोडस आला तुम्ही, एखाद दिवस थांबा. आणि मी काल ते बघितल्यामुळे मला पण ते थोडंसं माझ्या डोळ्यासमोर तेच चाललं कंटिन्यू, सकाळपासून तेच डोळ्यासमोर होतं. माझी मनस्थिती पण पूर्ण हे झाली होती, कारण मी असं कधी पाहिलं नव्हतं. मला ते एकदम डोळ्यासमोर तेच कंटिन्यू फिरत होतं. तर मी विचार केला की ठीक आहे, आपण थोडंसं थांबूया एक दिवस. मग आम्ही थोडंसं, मग प्रवीण माझा मित्र बोलला, गिरीश खूप डिस्टर्ब दिसतोय, आपण थोडं रिलॅक्स व्हायला मग ढाब्यावर जाऊ. आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ढाब्यावर निघालो गाडी घेऊन. मी, प्रवीण, आकाश, 3 जण आम्ही ढाब्यावर गेलो. त्या ढाब्यावर नेहमीप्रमाणे आम्ही गप्पा गोष्टी, थोडंसं रिलॅक्स झालो. त्या ह्याच्यातून ते विषयातून बोललो, तेच विषय, घरातले वडिलांचे विषय, तो पण थोडासा डिस्टर्ब होता, म्हणून त्यातून त्याला बाहेर पण काढायचं होतं. माझ्याबरोबर घडलेलं ते पण होतं. त्यातून थोडंसं रिलॅक्स व्हायला ढाब्यावर गेलो. चिल, तिथं पिणं खाणं सगळं वगैरे झालं. ते होईपर्यंत थोडंसं उशीर झाला आम्हाला, 10-11 वाजले. 10-11 वाजले. तिथून मग आम्ही 10-11 वाजता तिथून मग निघालो ढाब्यावरून. ढाब्यावरून निघालो, गाडीत आलो. गाडीतून आम्ही चाललोय, ढाब्यावरून निघालो, गाडीतून चाललोय. अचानक गाडी बंद पडली, तिकडे थांबली ती गाडी. बोललो प्रवीण काय आलं? बोलतो काय माहिती, गाडी थोडस खराब वाटते यार, बंद झाली. म्हटलं ठीक आहे, तू बघ, चेक कर काय असेल ते. आम्ही गाडीतून बाहेर उतरलो. थोडस एकदम रात्रीचं वातावरण होतं, रस्ता पण सुकसुकाटवाला होता. आकाश बोलला की गिरीश, इथून रानातून आहे ना, समोरून शॉर्टकट आहे, डायरेक्ट गावी जाऊ शकतो आपण. म्हटलं यार नको शॉर्टकट बिटकट, एक तर रात्रीची वेळ, 11 वाजले, कशाला, गाडीतून आलो, गाडीतून जाऊया. नाही मला माहिती आहे रे. होतं थोडंसं मूडमध्ये आला होता, पिणं खाणं झालं होतं. बोलला ठीक आहे, मला माहिती आहे, चला मी जाऊया आपण चालत. गाडी अशी पण स्टार्ट नव्हती. 1-2दा प्रयत्न करून बघितले त्या प्रवीणने, ठीक आहे होय ना. मग विचार केला की चला आपण चालत जाऊया. मग म्हणलं आकाश तुला नक्की माहिती आहे ना, कारण गावातून रानातून चाललो, जंगलातून चाललो, नक्की माहिती आहे रस्ता? बोला हा मला माहिती आहे, शॉर्टकट आहे, सरळ सरळ गेलं की होऊन जाईल. आता तो गावी येणं जाणं, त्याचं गाव आपल्याला माहिती असेल. म्हटलं ठीक आहे जाऊया आपण. प्रवीण म्हटलं चल जाऊया गिरीश. बोललो ठीक आहे जाऊया. म्हटलं ठीक आहे. असं करत त्या रानात शिरलो आम्ही. नेमकं मला माहित नाहीये की हे असं होणार होतं पुढे किंवा काय घडणार होतं, मनात पण नव्हतं तसं काय. कालचा एक तो प्रसंग होता डोळ्यासमोर, आणि म्हटलं की ठीक आहे चला आपण जाऊया शॉर्टकट, ह्याला माहिती असेल. चिल झालो होतो, विसरून गेलो होतो थोडंसं. पिणं खाणं पण झालं होतं, छान गप्पा वगैरे झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही थोडंसं विसरून पण गेलो होतो. त्यामुळे त्या परिस्थितीचा मला हे नव्हता. नाहीतर नॉर्मली आपण गावी आलोय किंवा एखाद्या जे अनोळखी ठिकाणी गेलोय तर आपल्याला बाबा रानातून किंवा जंगलातून जाताना आपण थोडंसं सावधान तर असतो ना. आम्ही त्यावेळी तसं नव्हतोच, कारण ते जे सगळं प्रकरण ते पूर्णपणे निघून गेलं होतं त्या मूड पार्टीनंतर. पार्टी नाही म्हणताय ना, ते थोडंसं रिलॅक्सेशन नंतर ढाब्यावर जे आम्ही केलं ते. त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे जंगलात शिरलो. चालतोय. आकाश बोलला सरळ सरळ रस्ता गिरीश, थोडंसं अजून 15-20 मिनिटं चालायचं, गाव दिसेल, सरळ सरळ जायचं गावात. म्हटलं ठीक आहे बाबा. चल प्रवीण माझ्या मागे,
आकाश पुढे रस्ता दाखवत होता, मोबाईलच्या टॉर्चवर चालला. म्हटलं ठीक आहे, चाललो आम्ही पण सुखसुखाट. उसाचे मळे होते हायटेड, त्यामुळे ते दिसत नव्हतं पुढचं काय. चाललोय 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 अचानक आहे ना तिथे एक आपण म्हणतो ना ते गावचं झाड असतं, गावचं झाड जुनं थोडासा एरिया असतो पुढे असा, आणि बाजूला ते मळे सगळे उसाचे गावातले रानाचे. आम्ही गेलो त्या झाडाच्या इथे गेलो. नेहमीप्रमाणे प्रवीण नामचा गिरीश लागली आहे मला, वॉशरूमला जायचं. बोललो ठीक आहे कर. त्या झाडाच्या इथे जायला तो वॉशरूम करायला, आणि माझी नजर गेली त्या झाडाच्या इथे खाली. बोललो थांब रे प्रवीण, नको करू काय, थांब जरा. बोलले का? बोललो खाली बघते सगळं करून ठेवलेलं, आणि नॉर्मली असतं ते गावात झाडाच्या खाली नाही का ते सगळं हळद कुंकू टाकून सगळ्या त्या गोष्टी, हा दगडांवरती ते सगळं केलेलं होतं. त्याला थांबवलं, बोललो नको तिकडे नको, तू तिकडे जा, उगाच काहीतरी अंगाशी यायचं नको. प्रवीण गेला. बोललो ठीक आहे. आम्ही त्या झाडाच्या इथे आलो, 2 मिनिटं थोडंसं रिलॅक्स झालो. मी सिगरेट पिली. माझ्या मित्राला बोललो झालं ना आता, ओके चला पुढचा रस्ता, नको थांबायला जास्त. आकाश थोडा मूडमध्ये होता, झाली पण होती त्याला. तर बोलतो नाही थांबूया, मस्त हवा लागते, हवा सुटली आहे, मस्त बरं वाटतंय, थंड, थांबूया का इथे. अरे बोललो नको थांबायला, रात्रीची वेळ, 11 साडे 11 वाजले, चल उशीर होईल, उगाच घरचे पण तुझी वाट बघतात, आणि काल परवाच गोष्ट घडली, आपण तुला रिलॅक्सेशनसाठी आलो होतो पण मजा मस्ती नव्हतो आलो, चला उगाच उशीर होईल. थोडं भान होतं मला. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही प्रवीण तिघ जण परत त्या झाडाच्या पासून पुढे निघालो. उसाच्या माळ्यात चाललोय 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 मस्का ना घरात 15-20 मिनिटं झाले असेल चालतोय आम्ही. गाव तर आम्हाला दिसेना. 15-20 मिनिटानंतर आहे ना चालतोय 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 अचानक त्या उसाच्या माळ्यातून असं बाहेर आलो, बघतोय परत त्या झाडाच्या इथेच होतो आम्ही, जिथे थोड्या वेळ आधी होते. हा, जिथे आता 15-20 मिनिटापूर्वी आम्ही पहिले होतो तिथेच आम्ही परत आलो, त्याच झाडाजवळ. हा त्याच झाडाजवळ आलो. त्या झाडाजवळ आलो. मी बोललो परत परत तिकडेच काय येतोय, चुकलोय का आपण, परत परत फिरलोय का आकाश. नाही यार, सरळ सरळ रस्ता आहे गिरीश, सरळ सरळ मला दिसतं पण माझं गाव, सरळ सरळ मी ह्याच्या अगोदर पण येऊन गेलो. बोललो नाही रे, परत आपण तिकडेच आलो, तू चुकला असेल, फिरला असेल, चुकून आलो असेल राऊंड मारून. म्हटलं ठीक आहे. तिथे गेलो आम्ही परत, बोललो ते काम करू, चल परत जाऊया, भेट आहे, चुकलं असेल, परत फिरून आलो असेल. परत गेलो आम्ही, चालतोय 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 सेम 10-15 मिनिटं झाली. परत आलो, परत उसाच्या मळ्यात फाकून बघितलं, समोर त्याच ठिकाणी परत आलो, त्याच झाडाजवळ. हे 2दा झालं. 2दा झाल्यानंतर मग थोडस बोललो भाई हे काय खरं नाही, हे जरा विचित्र वाटतं. प्रवीण बोलला. प्रवीण पण थोडासा म्हणजे नंतर स्थिरावला, म्हणजे हे झाला, भान आलं त्याला की नाही गिरीश, हे जरा प्रकरण काहीतरी विचित्र वाटतंय, पण फिरून फिरून आपण परत इथं येतोय. आकाशला आम्ही थोडस हे केलं, बोललो नीट पकडले ते कॉल, त्याला बोललो तुला नक्की रस्ता माहितीये का, काय चाललंय, बोललो परत परत तिथून येतो. अरे बोलतो गिरे हाच रस्ता आहे. अरे हे काय, इथून सरळ गेलोच ना आपण, आपलं गाव लागतं, मी ह्याच्या अगोदर पण येऊन गेलोय. अगोदर येऊन गेले, मग ते परत झाडाजवळ कसा नेतोय मी त्याला तेच बोलतोय, तू परत परत आम्हाला फिरून फिरून त्याच झाडाजवळ नेतोय, तू आहे ना, ठीक आहे ना. बोल हा ठीक आहे माझं, मी ह्याच्या अगोदर पण सकाळी गेलोय आम्ही कितींदा. प्रवीण बोलला एक काम कर भाई, ह्याला ठेव मागे, आपण जाऊ, टॉर्च ऑन हातात घेऊ आणि आपण सरळ सरळ चालू, ठीक आहे, भेटेल ना काय तर कुठं ना कुठं तरी निघू, फिरून फिरून परत तिथंच येतोय ना. म्हटलं ठीक आहे. आम्ही परत चाललोय आतमध्ये, चाललोय त्या उसाच्या माळ्यातून. एक तर घनदाट, ते म्हणतात ना ते गाव आहे ना, दिवसा खूप सुंदर दिसतं, ते हिरवगार वातावरण छान, पण रात्री तर ते तितकंच भयानक असतं. एकदम शांतता आहे, किड्यांचा आवाज किरकिर चालू आहे, आणि आम्ही तिघं, तो वारा वेरा. एक तर फालतूगिरी ही झाली, नाही सांगताना पण त्याने झक मारून आम्हाला तिथे घेऊन आला आकाश.
शॉर्टकट आहे मला माहिती आहे. त्याला त्याच्या चेहऱ्यावर होतं तसं की मला माहिती आहे, आणि तो गावातला असल्यामुळे आम्हाला पण वाटलं की हा ठीक आहे, याला माहिती असेल. म्हटलं ठीक आहे. परत गेलो आतमध्ये आम्ही. प्रवीण पुढे यावे, मी पुढे, आकाश मागे. बोलतो तुम्हाला वाटतंय ना, चला चला चला. परत गेलो आम्ही, परत चालतो. 15-20 मिनिटं चाललो यावे. 15-20 मिनिटं चालल्यानंतर परत आहे ना त्या उसाच्या मळ्यातून बाहेर आलो, परत तिकडेच. सारखं सारखं आम्ही फिरून, हे झालं तिसऱ्यांदा का चौथ्यांदा झालं हे. तुम्ही वार वगैरे चेक केला होता का? वार वगैरे चेक केलेला, अमावस्या वगैरे असं नाही. वार वगैरे त्यावेळी नाही सुचलं तसं, अमावस्या वगैरे तसं काय डोक्यात नव्हतं आम्हाला. त्या बोलतात ना त्या ह्याची, त्या प्रसंगाची किंवा काय तसं काय डोक्यात आलं नव्हतं. फक्त एवढंच होतं की सध्या आपण काहीतरी आपल्या बरोबर विचित्र घडतंय, आपण फिरून फिरून तिकडेच येतो, आपल्याला इथून आता बाहेर पडायचं. हे काहीतरी विचित्र होतं हे. तिसऱ्यांदा चौथ्यांदा जेव्हा आम्ही परत तिथे आलो ना, तर आम्हाला ते फील झालं. आम्ही काय केलं, थोडा वेळ थांबलो, बोललो थांब इकडे, तिकडे थांबा रे सगळ्यांनी, बोललो बस झालं. आपण काहीतरी हे बोललो, हे चुकीचं आहे, हे खूप भयानक आहे, बोललो थांबा काहीतरी करूया. 5-10 मिनिटं तिथे थांबलो. शांतता एकदम. ते झाड मागे ते बघूनच भयानक वाटत होतं. खूप मोठं होतं, वटवृक्ष टाईप, आणि खाली ते सगळं केलं होतं हळद कुंकू, आणि थोडासा एरिया होता एक नॉर्मल. थांबलो आम्ही तिथे 5-10 मिनिटं. बोलले थांबलो तर आहे, काय नाही घडलं असं, काय नॉर्मल वारा बिरा सुटला. 5-10 मिनिटं थांबलो, एकमेकांकडे बघतोय. बोललो आकाश, बोललो काय भाई, रस्ता इकडे आहे का नक्की, कुठं घेऊन आलोय, परत परत तिथंच फिरून येतोय. आकाश बोलतो अरे यार, मी तुम्हाला बोलतोय मला माहिती आहे, तुम्ही मला जाऊनच देत नाही. अरे बोलले 2दा तूच गेलेला पहिल्यांदा, परत परत फिरून तिथं येतोय, तर समजतंय का? बोलले प्रवीण बोलला भाई मला काय आलं, हे काहीतरी विचित्र आहे गावातलं प्रकरण, याला चकवा म्हणतात. चकवा, बरोबर, तो लागलाय आपल्याला. मी म्हटलं अरे जर चकवा लागला असता आपल्याला, तर आपण आता 5-10 मिनिटं थांबलोय, काहीतरी घडलं असतं आपल्यासोबत. तो बोला बघ तुला वाटतं असं? प्रवीण बोलतो. प्रवीणने ना तिथून दगड घेतला, तिकडेच मातीमध्ये फुल्ली अशी बनवली, दगड टाकला, गिऱ्या चल परत. ते काय केलेलं जमिनीवर अशी फुल्ली बनवली त्याने, फक्त एक नॉर्मली अशी माती होती, मातीमध्ये अशी फुल्ली बनवली. बोलला गिरीश चल आता परत, तुला असं वाटतंय ना चकवा नाही, चल. म्हटलं ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं की काहीतरी गडबड आहे? हा, म्हणजे चौथ्यांदा फेरीमध्ये आलो ना, आकाश तर थोडासा होता, पिण्याच्या ह्याच्यामध्ये होता, तर त्यामुळे त्याला तर ह्याचं काय भान नव्हतं त्याला. पण आम्ही जेव्हा तो परत चौथ्यांदा आलो ना, प्रवीणला त्याचं ते थोडंसं हे झालं, त्याला भान आलं त्या परिस्थितीचं. तो पण थोडासा गावाखेड्यातला आहे आणि कोकणातला आहे, त्यामुळे त्याला ते कळालं की गिरीश आपल्याला लागलाय चकवा. कोकणातली लोक या बाबतीत हुशार आहेत, हुशार, आणि त्यांना ते जाणीव पटकन होऊन जात, कारण ते त्यांच्या वातावरणात मातीमध्ये असल्यामुळे त्यांना ते परिस्थितीची जाण आली. आपण मुंबईकडचे, आपण त्या परिस्थितीला इतकं म्हणजे हे नाही करत, कसं फेस नाही करत, बरोबर. तर त्यामुळे ते मला तितकं माझ्या डोक्यात नव्हतं सध्या काय, की आपण चकव्यामध्ये अडकलोय किंवा जीवावर आपल्या काय बेतणार आहे, असं काही नव्हतं. मला फक्त एवढंच होतं की चुकलोय आपण, अडकलोय, आणि आपण त्याच ठिकाणी परत परत फिरून फिरून येतो, आणि आता इथून बाहेर निघायचं आपल्याला कसं पण करू. आणि ज्याच्याबरोबर आपण आलो होतो, ज्याला रस्ता माहिती होता, त्याला पण ते कळत नाहीये, आणि तो थोडासा पिण्याच्या ह्याच्यात आहे, त्यामुळे आपल्याला त्याला सांभाळायचं. म्हटलं ठीक आहे, एक काम करू. प्रवीण बोलला, फुल्ली मारली त्याने. प्रवीण बोलला चल आता परत एकदा जाऊन बघ, मग तुला कळेल काय आणि काय नाही. म्हटलं यार प्रवीण चल जाऊया, तू बोलतोयस ना, चल बघू काय होईल. परत चालावंच लागेल ना थोडस, असं पण फिरून फिरून तिथं येतोय परत परत. बरोबर. आणि त्या 5-10 मिनिटात काय नाही तिथे अजिबात असं काय, शांतता आहे, पूर्ण शांतता. आम्हीच आहे, एकमेकांकडे बघतोय. म्हटलं ठीक आहे चल, बोलू कुठून जायचं प्रवीण? जिथून आलो तिथूनच जाऊया, समोर. तिथंच आम्ही उसाच्या मळ्यात शिरलो,
चालतोय 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 15-20 मिनिटं झाली. यावेळी मीच तिथे झाडाची इथे परत एकदा. यावेळी घाबरलो पूर्णपणे. परत बिथरलो. जसं ते मागच्या वेळी 1 दिवसा अगोदर घडलं होतं ते प्रकरण माझ्यासोबत अघोरी साधूंचं. यावेळी मी थोडासा घाबरलो. तुम्ही किती मिनिटं होते तिथे? किती 1 तास होते का तिथे? हा, म्हणजे तेच अर्धा-पाऊण तास झाला होता आम्हाला. फिरून फिरून आम्ही तिथेच येतो सारखं. मग तुम्ही फोन वगैरे लावून मदत वगैरे नाही? नेटवर्कच नव्हतं तिथे. ट्राय केला आम्ही तिथे 5-10 मिनिटं जेव्हा आम्ही थांबलो ना, तर आम्ही तेच पहिलं बघितलं मोबाईल मध्ये नेटवर्क आहे का. आणि ज्याच्या बरोबर आलेलो त्याला रस्ता माहिती होता. तो एकच ते नाही, मला माहिती आहे गिरीश रस्ता, हाच रस्ता आहे. मग पुढे काय केलं तुम्ही? पुढे मग आम्ही तिथे पहिलं तर मोबाईल मध्ये तेच तुम्ही म्हणाला जसं फोन लावण्याचा प्रयत्न, इथे तिथे धावतोय, नेटवर्क शोधतोय. त्या दरम्यान मग जी आपली गाडी होती जी बंद पडलेली, हायवेला सोडून आलो होतो ना, ती हायवेला सोडून आले. हा, ती गाडी सोडून हा बोलला शॉर्टकट आहे गावाच्या इथून 15-20 मिनिटं लागते, आपण गावात जाऊ. बोलला सकाळी येऊन घेऊया. गाडी एका बाजूला लावली साईडला. बोललो चला रानातून जाऊया समोरून. तुम्ही गाडी नव्हती सोडायला पाहिजे ऍक्च्युली. हा, म्हणजे गाडी नव्हती सोडायला पाहिजे, पण गावचा आकाश होता आमच्या सोबत. तो बोलला की आपण सरळ जाऊ तिथून. तिथे गेल्यानंतर गाव बाजूलाच आहे, 15-20 मिनिटात आपण घरापर्यंत पोहोचू, गाव दिसतं. म्हटलं ठीक आहे, ह्याला माहिती असेल रस्ता. आपण घुसलो आतमध्ये गावात, रानात. तिकडे घुसल्यानंतर त्या झाडाच्या इथे जेव्हा आम्ही 5व्यांदा आलो, तिथे पहिलं आम्ही तिकडे थोडस फिरलो इकडे तिकडे. नेटवर्क शोधणारा कॉन्टॅक्ट होऊ शकतात का. नेटवर्कच नाही अजिबात, एक कांडी पण नाही. मग पुढे काय केलं तुम्ही? पुढे नेटवर्क नाही तिथे. मग आम्ही थोडस थांबलो, तिथे बसलो. आकाश तर पूर्णपणे खाली बसला. बोला भाई, मला तर रस्ता जेवढा माहिती होता तेवढा मी तुम्हाला दाखवला, आता मला काय माहित. तो मस्करीच्या मूड मध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, पिल्याच्या ह्याच्यामध्ये, एन्जॉय मध्ये. प्रवीण घाबरला, मी घाबरलो. प्रवीण मला बोलला गिरीश काहीतरी करायला पाहिजे, शांत बसून नाही चालणार. आणि जितका वेळ आपण इथे थांबू तितकं काहीतरी परिस्थिती अजून बिकट होईल. कारण आपण फिरून फिरून परत तिथेच येतो. आणि या झाडाच्या इथे बघ खाली पण खूप काही करून ठेवलेलं आहे. चुकून मी चाललो होतो, तू थांबवलं मला नशीब. पण आता इथून निघायला पाहिजे. मी बोललो बघ कसं निघणार. तू मारलेली फुल्ली बघ तिथंच आहे, तशीच्या तशी दिसते. जिथून चाललोय, जिकडून पण जावं, इकडून जावं, तिकडून जावं, फिरून फिरून परत तिथंच येतोय आपण. कुठे जाणार, कुठे काय करणार. प्रवीण बोलला थांब मी काहीतरी करतो. प्रवीण तिथे ओरडायला लागला. आजूबाजूला झाडात उड्या बिड्या मारून थोडस बघायला लागला, काय दिसतंय का. काहीच नाही, शांतता, पूर्ण अंधार. ती झाडं मोठी मोठी, तर ऊसाच्या मळे, एकदम भयानक वातावरण होतं तिकडे. अंधार होता. मोबाईलच्या टॉर्चवर आम्ही 3 जण. मोबाईलमध्ये चार्जिंग होती पण नेटवर्क नव्हतं. करू काय शकतो, नेटवर्क नाही. एकमेकांकडे बघतोय. बोललो थांबूया थोडंसं. थांबलो होतो तिथे. काय ना काहीतरी डोक्यात तेच चाललं होतं, इथून निघायचं कसं. वारा सुटला होता मजबूत, जोरात. आजूबाजूला जोरात वारा. प्रवीणला भान आलं हे आपण अडकलोय आता. आम्ही परत फिरून फिरून तिकडे येतो. घाबरलो मी यावेळी, पूर्णपणे बिथरलो. मी प्रवीणला पकडतोय, विचारतोय प्रवीण यार तू गावात, तुला माहिती आहे तू कोकणातला आहे, हे चकवा बिकवा मी कधी आयुष्यात भोगलं नाहीये. पहिल्यांदा, म्हणजे कधी असं काय घडलं नाही माझ्या आयुष्यात. आपण इथून निघू कसं. एक तर हा पण आहे, याच्या घरात आत्ताच काहीतरी घडलेलं आहे दुःखद. इतर पिलेला पण आहे. त्याला शुद्धीवर आण पहिलं. प्रवीण बोलतो काय शुद्धीवर आणू, त्याचं गाव आहे, त्याला कळायला पाहिजे. तो बोलतो मधातपासून मला रस्ता माहिती आहे बघ कुठं फिरतोय तिकडे. आणि तो गेला खरं झाडाच्या इथे. झाडाच्या इथे ते खाली ठेवलेलं ते बघतोय, उचलतोय. तो नशा झाली होती त्याला, नशा. प्रवीणला आला राग. प्रवीण गेला. प्रवीणने आकाशला खेचला मागे. तर तुला कळतंय का तू काय करतोय. ते सगळं काय आहे, कोणी करणी काय केलं, करून ठेवलेलं असेल तिथे, काय झालं असेल, देवाचं काय क्रिया वगैरे झाली, तू त्यात हात टाकतोय. आपण एकदा परत फिरून, आपण कुठल्या प्रसंगात आहे, कुठे अडकलोय आपण, तुला कळतंय का, जीवावर बेतेल आहे. आणि फाडकन एक टेकवली त्याला, थोडाच शुद्धीवर यावा म्हणून.
मी गेलो पळत, बोललो यार कशाला मारतोय त्याला. तो गिरीश तुला नाही वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. आपण अर्धा पाऊण तास झालं नुसतं चालतोय, पायाला गोळ्या आले, तर भाई कुठून बाहेर पडायचं, कोण हाय नाही, नेटवर्क नाहीये, कसं कोणाला कसं काय करणार. तू समज जरा काय करतोस. आकाश मी काढतो तू मला बाहेर, माझं गाव आहे, मला रस्ता माहिती, मी बरोबर रस्त्यात घेऊन आलो. मी घाबरलो. काय होतं, माणूस जेव्हा घाबरतो ना, पूर्णपणे बिथरून जातो ना, तर ते म्हणतात, ते आपण पिक्चर मध्ये पण पाहिलं असेल खूप वेळा. पण त्यावेळी ते माझ्याबरोबर घडलं की इथून कानाच्या मागून आहे ना एक घामाची रेष निघते. ती त्यावेळी लिटरली माझ्या निघाली की मी पूर्णपणे समजून गेलो की भाई हे खूप विचित्र प्रकार आहे हा. एक तर आदल्या दिवशी ते घडलेलं माझ्यासोबत, ते चित्र दिसत होतं, ते डोळ्यासमोर हटत नव्हतं. आणि का माहित नाही मला, पण मला तेच सारखं सारखं दिसत होतं ते डोळ्यासमोर. तेच अघोरी साधू महाराज मला आठवत होते. मी म्हटलं आता प्रवीण काय करायचं. तुला गिरीश जर थांबलो जास्त वेळ धोकादायक आहे, आपण चालत राहूया. नाही यार आता कंटाळलो यार चालून. बोला नाही चालणं होत लागेल. थांबलो एका ठिकाणी तर काय खरं नाही. म्हटलं 5 राऊंड झाले, 5 का 6. लिटरली कंटाळलो भाई. चल परत एकदा तू बोलतो म्हणून प्रयत्न करून बघूया. तो बोलला ठीक आहे. प्रवीणने थोडंसं डोकं लावलं, थोडंसं घुसलो आम्ही आतमध्ये, इथे तिथे जाण्याचा प्रयत्न, सरळ नाही गेलो आम्ही यावेळी. थोडंसं इकडून उसातून आतमध्ये, इथून तिथून, कारण तिकडे ना उसाच्या म्हणजे त्या मळ्याच्या इथे ना एक छोटासा असा रस्ता होता, सरळ होता तो. बाकी रस्त्यात ना पुढे जाऊन बघ तिकडे परत ऊस लागले होते, सगळं मळा होता. इथे गेलो आम्ही छोटस, पण यावेळी आम्ही इथे घुसलो तिथे घुसलो, असं करत 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 10-15 मिनिटं परत चालतोय आम्ही. ऊस आहे असं करत, पाय टाकत टाकत टाकत, आम्हाला जिथून वाट दिसेल, गाव दिसेल, काय ना काहीतरी दिसत, काहीच नव्हतं दिसत. चालतोय 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 परत तेच. प्रवीणने जेव्हा परत ऊस असं बाहेर आलं, परत तिकडेच. यावेळी मी पूर्ण भाई मी हताश झालो. हताश होऊन मी डायरेक्ट तिकडे गेलो, बसलो त्या झाडाच्या इथे, त्या झाडाकडेच बघायला लागलो. माझ्या डोक्यात काहीच कळत नाही, मला काय सुचत नाही. प्रवीण पण बिथरला, जोर जोराने हाका मारायला, कोणी आहे का, कोणी आहे का, आम्ही अडकलोय, मदतीला या. आकाश नशेमध्ये थोडासा झाला होता तो पण, चालून चालून तो पण आला, बसलाय तिथे माझ्या बाजूला आणि मस्ती चालली आहे त्याची. मी काढतो ना तुम्हाला बाहेर, हा का असं ओरडतोय. अरे माझं गाव आहे, एन्जॉय करायचंय भाई, कशाला तू काय टेन्शन घेतो. त्याला बोलला आकाश थांब जरा, ही मस्करीची वेळ नाही, आपण अडकलोय, तू समजत नाहीये. तो बोलतो काय झालं. बोलला अरे भाई काय झालं काय झालं काय विचारतोय सारखं सारखं. एकच गोष्ट सांगतोय तुला की आपण फिरून फिरून परत तिकडेच येतोय, तिथंच येतोय, तुला कळत नाहीये का, मूर्खासारखं करतोय. आणि त्यावेळी मग प्रवीण बोलला गिरीश भाई हाका मारून पण थकलो, चालून चालून पण थकलो, आता एकच पर्याय, आपण काय करूया, तिघं वेगवेगळे जाऊया, बघूया परत इथंच येतोय का. म्हटलं यार नको यार, पिलेला आहे. बोललो तो बघ त्याची अवस्था बघ. बोललो एकटं जाणं गावात, राणा बिनात काय झालं घडलं भेटलं तर, परत नाही आलो इथे तर, चला आपण दोघं आलो, हा नाही आला तर जबाबदारी यार आपल्यावर. तू पण समज, तुझं पण लग्न झालंय नुकतंच, पोरग आहे तुला, माझी पण आई वडील आहे, कुठं काय करतोस तू, नको ते प्रकार. एकटं जाऊया. अरे बोलतो गिरीश काय पर्यायच नाही, कारण आपण तिघं चाललोय ना, फिरून फिरून परत इथंच येतो. माझं डोकं माझं मन का मला बोलतोय माहित नाही, एकटा जाऊन बघतो. म्हटलं यार नको यार एकटं. एक काम करतो, मला पण सुचेना,
तो बोलला तसा मला की मी एकटं जाऊ. थोडस बघितलं इकडे तिकडे परिस्थिती. तोपर्यंत असं काही विचित्र घडलं नव्हतं की आपण बोलतो ना एक म्हणजे काहीतरी आवाज येणं किंवा काय असं काय घडणं वगैरे असं काही नाही. वारा सुटतोय मजबूत, गवताची पानं हालतात आहे, किड्यांची किरकिर वगैरे ते सगळं सुरू आहे, शांतता आहे भयान. मला त्यावेळी फक्त एवढं सुचत होतं की भाई एक तर आपल्यावर ह्याची जबाबदारी आहे, आपण इथून बाहेर कसं पडायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये असं काय मनात नव्हतं आलं की भुताटकी वगैरे किंवा काय असा प्रकार असतो, चकवा वगैरे. चकव्याबद्दल मी खूप ऐकून होतो. एकाच ठिकाणी आपण परत परत येतो आणि जास्त काय त्या वेळे ठिकाणी राहिलं तर ते जीवावर पण भेटतं अंगावर. पण तसं काय मला असं जाणवलं नाही, म्हणून मी थोडासा रिलॅक्स पण होतो. ठीक आहे बाबा, अजून काय असं काय दिसलं पण नाहीये, असं काय घडत पण नाहीये. पण एकटं जाणं ते माझ्या मनाला पटत नव्हतं. म्हटलं प्रवीण एक काम कर, मी आकाश बरोबर थांबतो इथे, तू जाशील एकटा. गिरीश मी जाईल परत. कसा तुला रस्ता भेटला ना, तुला दिसला ना गाव, तिथून परत ये तू आम्हाला घ्यायला. प्रवीणने पण विचार केला थोडा 5-10 मिनिटं. बोललो ठीक आहे करून बघूया. नाही बोललो नाही झालं तर परत तू इथंच येणार आहे. आपण आलोच आता 6वा-7वा राऊंड आहे, फिरून फिरून आपण तिकडेच येतोय. प्रकार पण करून बघितले, इकडे तिकडे शिरून, वाकडं तिकडे कुठून फिरून शिरून परत परत येतो. एक तर गाव खेडे साप वगैरे त्याचे पण डोक्यात आलं होतं, जनावर वगैरे रात्रीचं काय निघायचं दिसायचं विसायचं, काहीतरी होऊन जायचं भरतच. म्हटलं ठीक आहे मी जातो, तू थांब याच्यासोबत, घाबरू नको, मोबाईलचे टॉर्च ऑन ठेव, नेटवर्क नाही, कॉल पण नाही करू शकत. हा फक्त एक करूया, दिसल्यानंतर आहे ना मोबाईलमध्ये काहीतरी गाणी बिणी वाजव, कारण शांतता आहे, मला कळेल, आवाज येईल मला. जर मी थोडासा अंतरावर असेल तर मी परत येईल, किंवा मला रस्ता दिसला तर मी वाजवतो. असं त्याने डोकं लावलं. म्हटलं ठीक आहे चल हे पण करून बघूया. कारण त्यावेळी फक्त एवढंच होतं की भाई कसं तरी करून गावात पोचायचं आपल्याला. कारण ते खूप विचित्रच होतं ना, फिरून फिरून परत परत तुझ्या वेळी असं काय सुचत पण नाही डोकं विकं लावणं. माणूस थोडासा हे होतो, ब्लँक आउट होतो. घामाची धारा, सगळं शांत वातावरण वगैरे. प्रवीणला बोललो तू जा बघ कुठून कसं जायचं, तू जा, मी थांबतो ह्याच्यासोबत. त्याच झाडाच्या थोडंसं अंतरावर, एवढ्या थोडंसं अंतरावर तू बसला, तेवढ्या अंतरावर आकाश बरोबर मी शांत बसलो, त्याला खाली बसवलं, बोललो बस इथे शांत. मी बसलो बाजूला. प्रवीण गेला आमच्या समोरच गेला, शिरला रानात. रानात शिरला, मागे ना माझ्या मागे आकाश सोबत बसलोय, समोरच माझं लक्ष होतं. आकाशकडे मी असं बघतोय, इकडे तिकडे बघतोय, शांत विचार करतोय काय कसं करायचं, काय करायचं, कसं निघायचं, कुठून काय. माझ्या मागून आहे ना असं मला ना कोणीतरी अशी म्हणजे एक सेन्स होतं ना आपल्याला, एक कोणतरी पास आउट होतं, कोणतरी पळत गेलंय माझ्या मागून झपकन असं पटकन माझ्या मागून आहे ना कोणतरी झपकन असं धावून गेलं. मला ते फील झालं की मागे कोणतरी भाई गेलंय धावत. मी असं मागे वळून बघितलं, कोण पण नव्हतं तेव्हा तिकडे. आकाशला बोललो भाई तुला काय असं जाणवलं का? अच्छा मला काय नाही जाणवलं. आकाश थोडस शुद्धीवर आहे, तू एकटा गेलाय बाबा, आपण कुठे अडकलोय काय. तर म्हणजे आकाशला समजवण्याचं, मी बोलण्याचे कंटिन्यू बोलतोय त्याशी, कारण थोडस वातावरणात त्या हिशोबाने शांत राहणं हे अजूनच धोकादायक होतं. त्याशी बोलत होतो आणि माझ्या मागून तो पळत गेला, त्याचा सेन्स मला झाला. मी मागे वळून बघितलं, कोणच नव्हतं. मी त्याशी बोलतोय परत या दिशेने कोणतरी गेलं, मला फील झालं ते. यावेळी मी बोललो आकाश उठ इथून उठ. काय गिरीश, त्याला मी धरला असा हात, त्याचा साईडला घेऊन आलो इकडे.
थोड्याशा अंतरावर घेऊन आलो, त्याला घेऊन आलो. बोललो भाई मला असं फील होतंय की आपल्या मागून कोणतरी धावतंय. आणि प्रवीणने सांगितलेलं मला की भाई असं काय जाणवलं तुला, दिसलं तर तू मोबाईल मध्ये गाणे वाजव, त्या आवाजाने साऊंडने मी येण्याचा प्रयत्न कर. मोबाईल मध्ये रिंगटोन होती आपली, ती वाजवली जोर जोरात आणि वरती धरली. बोललो त्याच्यापर्यंत आवाज जावा आणि तो यावा परत रिटर्न. मी सगळं धरत थोडस पुढे गेलो. भाई तुला आवाज यावा. आता तू जिथे उभा आहे तिथे मी उभा आहे, मी पण इकडे, आकाश तिकडे, तू जिथे बसलाय तिथे मी इकडे. आणि मी कंटिन्यू असं फक्त त्या रानात प्रवीणला सिग्नल देतोय की भाई तू परत ये. आमच्या मधून कोणतरी गेलं इतक्या फास्ट मध्ये. तुम्हाला ते पण जाणवलं? हा, मला ते जाणवलं आणि यावेळी त्याला पण जाणवलं. आकाश बोलला थोडासा हे भानावर आला तो. गिरीश इकडे. बोललो तूच ये. तो आला. भाई मधून कोणतरी गेलं ना. बोले हा यार गिरीश. मला पण ते वाटलं की इतका फास्ट मध्ये तो गेला ना, काही सेकंदाच्यात तो सापकन निघून गेला होता. मग थोडस अंगावर काटा आला. विचार केला होता भाई हा पण काही परत येईना. आणि मधून असं कोणतरी धावतंय, ते फील होतंय की कोणतरी आहे आमच्यावर. नजर ठेवू नये किंवा काय, ते काय म्हणतात ते कळत नाही मला, त्या शब्दात नाही सांगू शकत. असं वाटलं की कोणतरी आहे आमच्या व्यतिरिक्त तिथे, जो भाई आम्हाला त्रास होणार आहे याचा. आकाश पण माझ्या जवळ आला. आकाश बोलतो भाई आता काय करायचं, कुठे गेला तू? मी बोललो आता तू जरा भानावर आलाय. मगापासून वातावरण, अरे बोलतो गिरीश मला कळतंय आपण चुकतोय, चकवा आहे वगैरे, ते सगळं मी ऐकतोय, मला सगळं कळतंय. पण ते मला इतकं फील नाही झालं. पण आता असं मला वाटलं की कोणतरी पासआउट झालं. मी म्हटलं ठीक आहे. प्रवीण तितक्यात नेहमीप्रमाणे आला तो फाटकन तिथे धावत. काय आलं दमला होता ना, ते सिग्नल दिलं तो आला, ते आवाज ऐकून परत फिरून तिथे झाला. म्हटलं अरे यार भाई इथे कोणतरी आहे. छपकन जातंय ना, वारं जसं धावतोय ना बाजून, तसं छपकन निघतंय ते ब्लॅकआउट सावली. ते कळत नाहीये बोललो, पण फील होत आहे कोणतरी आहे. बोलो खोटं वाटतं ह्याला विचार. पहिल्या दोनदा ह्याच्यात नाही जाणवलं त्याला, तिसऱ्यांदा आमच्या मधून गेला यार तो. मग पुढे काय केलं तुम्ही? नाही म्हणजे प्रवीण आला तिथून ना, आम्हाला भेटला. त्याच्यानंतर आम्हाला बोलला की भाई मी पण एकटं जाऊन बघितलं भाई, परत फिरून इथंच आलो. काय होत नाही तिकडे, काय दिसत नाही, काय गाव काय दिसत नाही. गिरीश आपण लय घाण अडकलो. आता भाई सकाळ होईपर्यंत थांबावं लागेल, नाही तर चालावं लागेल. मग म्हटलं अरे काय बरोबर. बोललो किती चालणार आपण, चालून गाड्यात बघतोय 2 वाजलेत. बोललो अजून 5-6 तास आणि इकडे थांबणं. बघ बाजूला काही काहीच दिसत नाही. मोबाईलची बॅटरी पण आता संपायला आली. काय करणार थांबून, कसं काय करू, काय शकतो आपण, काय काय पर्याय काय आपल्याकडे. तर बोललो नाही. प्रवीण बोलला नाही गिरीश थांबूया. म्हटलं ठीक आहे. त्या डोक्यात काहीतरी होतं, काय माहित नाही. तो बोललो असे समोरासमोर बसा तिघांनी. म्हटलं ठीक आहे बसा, आता काय पर्याय नाही. मग बसलो आम्ही तिथे शांतपणे. प्रवीण समोर बसलाय, आकाश इकडे, मी इकडे बसलो, एकमेकांकडे बघतोय. बोलो काय सुचतंय का, काय करायचं, काय 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 नाही. पण बोलतो भाई तेवढं मनापासून परमेश्वराला आठव, तोच एक पर्याय. काय ना काहीतरी होईल, काय ना काहीतरी घडेल, आपण इथून निघायचं बघू. असं सहज असं बोलता 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 माझी नजर गेले त्या झाडाच्या इथे ना, मला एक सावली दिसली ब्लॅकआउट. आणि असं वाटलं की तो बघतो आमच्याकडे. हे तेच झाड जिथे तुम्ही परत परत तिथेच येतो. त्या झाडाच्या जस्ट थोडस बाजूला आपले शॅडो दिसते ना आपल्याला, अशी कोणतरी असं वाकून बघतोय आमच्याकडे. मला तसं जाणवलं ते झाडाच्या ह्याच्यात की कोणतरी आमच्याकडे वाकून बघतोय. मी हडबडीमध्ये प्रवीण आणि आकाशला बोललो मागे बघ मागे बघ, कोणतरी बघताय त्या झाडाच्या इथे उभा आहे. तसं त्यांनी मागे बघितलं ते काय
ते काय होतं? सावली होती, फक्त शॅडो आहे, ब्लॅकआउट पूर्ण. असा नॉर्मल हाईटचा माणूस असं स्टे करतोय आमच्याकडे, बघतोय फक्त आमच्याकडे कंटिन्यू. मी जसं ते बघितलं ना, असंच फक्त माझी नजर गेली, असं बघितलं मी, घाबरलो आणि मी हाडबडीमध्ये त्यांना सांगितलं. आणि जसं त्यांनी वळून बघितलं, तो गायब होता, तिथे नव्हता. मी बोललो उठा इथून, उठा ह्या भाई. बोललो प्रवीण, आणि लिटरली मला थरथरायला झालं. बोललो उठा भाई. कारण ते जे बघतोय ना मी, हे 2 दिवसापासून माझ्याबरोबर घडतंय, मला कुठेतरी खूप म्हणजे असं वाटलं की यार बॉस एंड. थोडस होतं ना मनात, नको नको ते विचार येतात की आपण आता काय खरं ना आपले. आकाश बोलला थांब मी जाऊन बघतो. अरे बोललो नको तू नको जाऊ. बोललो मी जाऊन बघतो. आकाश गेला, त्या झाडाची इथून प्रदक्षिणा घालून आला. काय नाही, त्याला काय दिसले नाही, काय नव्हते, सावली बोले कुठं काय. तू घाबरलाय ना, तुला वातावरणामुळे भास होत ते. बस. अरे बोललो तू आपल्यामधून गेली होती तेव्हा तुला पण जाणवलं होतं ना. हा मला जाणवलं, पण असं काय दिसलं नाही ना. तू बोलला मी जाऊन बघून आलो. प्रवीण बोलतो एक काम करा, परत बसूया शांतपणे. यावेळी झाडाच्या इथं तू नको बघू, मी बघतो, थांब. काय असेल दिसेल ना आपल्याला. तो आपल्याकडे बघतोय का आपण त्याकडे बघतोय. भाई जे काय होईल ओरडायला चालू कर, कुठे ना कुठे तरी हाक पोचेल. म्हटलं ठीक आहे. परत बसलो आम्ही तिथे जागेवर. परत सावली दिसली प्रवीणला ती. प्रवीणने आकाशला सांगितलं, अरे मला ती सावली दिसते. आकाश बोलतो तुला दिसते ना, मला कशाला सांगतोय, बघ ना गपचूप. मग मला सांगतोय, मला पण माहिती आहे तिकडे सावली उभी आहे. मला मी पहिलेच घाबरलोय, तर मला तू अजून घाबरवतोय. गिरीश तू बघ ना. बोललो ना मी, मला नाही बघायचं भाई काय कोणाला सावली उभी. मी जे काय ते इकडेच बघणार आहे, उसाकडे. प्रवीण बोलतो अरे बघ यार बघ. मी कसे तरी थोडीशी हिंमत करून अशी मुंडी केली, गायब. प्रवीण बोला उठा भाई, एक काम करूया, हे काय खरं नाही. आपण आता एकच पर्याय राहिला, 3 जण वेगवेगळे जाऊया. हे बोललो नाही ना, वेगवेगळं नाही बोललो, अजिबात नाही. बोललो भाई हे काय खरं नाही. आता तो पण झालाय भाई, तिची सावली आहे, तो पण मला असं वाटतं की आता अटॅक करण्याच्या मूड मध्ये आहे. कारण ती मला दिसत होती, तर तुम्हाला पण दिसतंय. बोललो भाई वेगवेगळं नाही. जोरात हवा आली, जोरात, अक्षरशः म्हणजे इतकी जोरात हवा आली आहे ना, ती माती पण उडायला लागली. आणि आम्ही असं थोडस असं मागे गेलोय, झटकलोय. पूर्ण जोरात असे हवा आली आणि आम्ही 3 जण असे, आकाश तिकडे गेला, प्रवीण तिकडे, कारण आम्ही 3 असे बसलो होतो ना ट्रायंगल करून, त्रिकोण. मी पण असं मागे गेलो, तो पण मागे गेला, आकाश पण मागे गेला. अचानक परत शांतता, हवा थांबली. मी असं थोडस तोंड बिन हे केलं, साफ केलं, बघतोय प्रवीण माझ्या समोर उभा आहे. आकाश खाली बसलाय गुडघ्यावर ठपकन असा. प्रवीणला कसं तरी, माझे घसाच पूर्ण सुकला होता माझा. प्रवीणला बोललो माती उडाली, हवा आली, मी जातो भाई. मी उभा तिकडे, तो गेला. अक्षरशः आकाशला त्याने फक्त असं केलं. आकाशने जेव्हा ती अशी मुंडी डोळे वर केले ना, पूर्ण डोळे लाल, पूर्ण हे जे होतं ना काळ, आणि आज बाकीचं पूर्ण लाल. प्रवीण ते बघून तो उडाला 2 मिनिटासाठी मागे, असं बघितलं फाटकन उडाला मागे. आणि मी त्याच्याकडे बघतोय, आकाशकडे, आणि आकाश प्रवीणकडेच बघतोय कंटिन्यू, रागात एकदम मोठमोठे. प्रवीणला बोललो प्रवीण हे काय. आणि मी धावत प्रवीण जवळ आलो, पकडलं त्याला. अबे हे काय आता. भाई त्याच्या अंगात आलंय, थांब जरा, नको जवळ जायला. बोललो थांब जातो. तो फक्त कंटिन्यू फक्त बघतोय आम्हाला रागात.
प्रवीण बोलला काय करायचं. मला खरंच त्यावेळी त्याचे डोळे वगैरे ते बघून, ते वातावरण अंधार आणि बाजूला ते वारं बिरं सुटतंय, मी खरंच अक्षरशः आहे ना तिथे बोललो भाई एंड आहे, शेवट आहे हा आपला. कारण हा उठून काय ना काहीतरी करणार, हा नुसता असं बसून बघणार नाही आम्हाला. अक्षरशः मनात फक्त एवढं झालं, महादेवा मला इथून बाहेर काढ, माझ्या आई वडिलांसाठी मला बाहेर काढ इथून, कसं तरी सुखरूप वाचव, माझ्या मित्राला पण वाचव देवा, हे काय असेल. आणि प्रवीण अक्षरशः खाबरला, रडायला लागला थोडासा, रडत कुंडीच्या हिशोबाने हात जोडून थापकन त्या आकाशासमोर बसला. बोलला नाही चुकलं असेल, आम्ही तुमच्या जागे बिगेवर आलो असेल, काय घडलं असेल आमच्याकडून, आम्हाला जाऊ द्या, आम्ही कधी वाईट नाही केलं, काय काय बरोबर होत होतं. पण मी बघतोय ते कंटिन्यू, तो पण फक्त आकाश त्याच्याकडे बघतोय आणि पूर्ण डोळे लाल आहेत ते. असं आकाशला मी कधी पाहिलं, म्हणजे आपण असं कधी पाहत नाही नॉर्मली असं, की पूर्ण लाल त्याचं. मी अजून पण नाही विसरू शकत, मी आता पण मला ते आठवतं. आणि आकाश भेटतोच मला, ते पूर्ण लाल, ना जीभ काढत आहे ना काय, असं तोंड फक्त उघड आहे. आणि तो बघतोय फक्त प्रवीणकडे, की जणू आता तो प्रवीणला सोडणार नाही. प्रवीण हात बीत जोडतोय, रडतोय, काही करा काही करा. मी त्या प्रवीणच्या बाजूला उभा आहे, मी कसं तरी प्रवीणला पकडतोय, बोललो थांब जरा भाई, होईल, तू असं नको एकदम येड्यासारखं करू, थांब जरा काहीतरी करू. आकाश बोललो यार मित्र आपला, तू का असं बघतोय, काय झालं तुला, तू भाई. आणि हो थोडस त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. प्रवीण मला मागे खेचतोय, तू जवळ नको जाऊ गिरीश, थांब जरा, त्या अंगावर येईल काय असेल ते. भाई आपण एका म्हणजे होतो आम्ही दोन हाताच्या अंतरा एवढं होतो आम्ही त्याच्यापासून, कारण ते धुळे आले होते, आम्हाला मागे घेतलं होतं पूर्ण. त्याच्याकडे बघतोय मी बघतोय, प्रवीण हातपाय जोडतोय. अचानक साप 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 आवाज आला आम्हाला उसाच्या मळ्यातून. जोर जोरात कोणतरी पाय आपटत येतंय आमच्या दिशेने. आम्ही मान फिरवली, आम्ही तिकडे, आमचं लक्ष तिकडे गेलं, ते साप साप येतंय, काय येतंय धावत. आणि समोरून असं येतं ना माणूस कोणतरी उसाच्या मळ्यातून, तसं कोणतरी लिटरली येते. आणि आकाशने पण तिकडे नजर फिरवली, ते चालू आहे त्याचं ते मुवमेंट कंटिन्यू. तसं त्या उसाच्या ह्याच्यातून तसं म्हणजे आवाज हळूहळू कमी झाला, आणि ते उसाचा मळा अचानक असा करून तेच अघोरी साधू आमच्या समोर होते. प्रवीण अजून बिथरला, त्या मातीतच पायाने थोडासा असा मागे झाला. अबे गिरीश काय, अबे गिरीश कोण आहे. मला ते काय आलं, तेच आहे ते. बोललो अरे तेच आहे ते, तेच मला स्मशानभूमीत दिसले होते ना. बोललो हेच आहे ते. आकाश त्यांच्याकडे गुस्साने बघतोय. ते आले, त्या माणसाने एक शब्द नाही बोलला. पहिलं तर नीट बघितलं त्याच्याकडे, कंटिन्यू आकाशकडे बघितलं. ते रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातलेल्या होत्या, ते जटा, दाढी मिशी, काय त्यांचे पण डोळे तसेच, म्हणजे आकाश इतके लाल नाही पण नॉर्मल लाल होते. टिक्का वगैरे लावला होता, इथे रुद्राक्ष, इथे ते भस्म सगळं अंगाला भासलं होतं. जो वेश होता, हातात ते खोपडी आणि एक हाडूक होतं त्यांच्या हातात. आकाशकडे बघितलं, सोड्या पोरांना, आणि फाटकन ते हाडूक फेकून मारलं आकाशवर जोरात. आकाशच्या इथे ते हाडूक लागलंय आणि आकाश खाली पडलाय फाडकन. आजची हिंमतच होईना हे सगळं बघून. आम्ही उठतच नाही भाई ते जागेवरून, आम्ही फक्त बघतोय काय चाललंय. मग प्रवीण असा खाली पडलाय, मी पण खाली आलोय गुडघ्यावर आणि बघतोय फक्त असं. ते आले, त्या आकाशच्या इथून हाडूक उचललं, त्या डोक्यावर आपडलं, निघायचं. पोरांना काय नाही करायचं, चांगली पोरं आहेत ती माझी, मी सोडणार त्यांना घरात, चाल असं करत एकदा दोनदा त्याच्या डोक्यावर इथे असं आपटलं.
आमच्याकडे बघितलं, 5 मिनिटात शुद्धीवर येईल, थांबा. आणि डोळे बंद, पडला ना तो, फटका लागला जोरात, पडला तो, डोळे पडलाय तो, आमच्याकडे आले. पहिले तर घाबरलो, ते सगळं बघून, त्यांचं ते वातावरण, तो अवतार बघून घाबरलो. बोले घाबरू नका, तुमच्या मदतीसाठी चालू, प्रेत तुम्हाला मारू शकला असतं, थोडक्यात वाचलात. काय माहित नाही, माझी देवाची चाहूल मला इथपर्यंत घेऊन आले. इथून निघा. साधू महाराज मगातपासून तेच करतोय म्हटलं. 6 वेळा प्रयत्न केले, पाऊण तास 2 तास झाले आम्ही चालतोच आहे. तिथून पण जातोय, कुटुंब वाटेने जातोय, परत येतोय. मग तुम्ही काम करा, तुम्हीच आम्हाला बाहेर घेऊन चाल. ठीक आहे, मी घेऊन जातो तुम्हाला बाहेर, पण मी गावापर्यंत नाही, समोर गाव दाखवेल, तुम्ही निघायचं, परत सुटायचं, मला मागे वळून नाही बघायचं. ठीक आहे बाबा. आता काय पर्याय नव्हता त्यावेळी. समोर असं अक्षरशः, म्हणजे त्या सावलीमध्ये, त्या अंधाराच्या ह्याच्यामध्ये ना, मला ते कुठेतरी थोडस असं महादेवाचं रूप असंच वाटत होतं, त्या जटा वगैरे बघून. आणि काय पर्याय पण नव्हता त्यावेळी, काय सुचत नव्हतं, एकदम पूर्ण सुन्न झालो होतो आम्ही. की फक्त एवढंच होतं की बाबा हा वाचवलं ह्यांनी आम्हाला, आमचा मित्र तिथे पडलेला आहे, आणि इथून आता आम्ही निघणार आहोत सुखरूप. परत आकाशकडे आले, त्याला उचलला. थोडासा कडके असल्यामुळे पटकन आला तो, असा आला, उठला. कुठे आहेस तू, काय आहे ना व्यवस्थित? कश बोलला, हा हा, माझे मित्र कुठे, मित्र कुठे माझे? ते बघ तिकडे बसले. उठला, आमच्याकडे आला. काय? अरे बोललो, यार तुला माहित नाही काय झालं? बोलले नाही. ते मग साधू महाराज आले, सगळ्या गप्पा नंतर. चला आता इथून पहिलं. बोलले माझ्या मागे मागे या, आणि इकडे तिकडे नाही, माझ्या मागेच यायचं. म्हटलं ठीक आहे. सेम ते हाडूक, आम्ही जाणार गावात आतमध्ये रानात त्यांच्या बरोबर, 3 जण आम्ही, साधू महाराज पुढे. 2 मिनिटासाठी असं मागे वळून बघितलं. ते हाडूक इतक्या जोरात फेकलं ना त्यांनी झाडावर, फाडकन, ते झाडाला लागून तिकडेच खाली पडलं. नंतर माझ्या ते लक्षात आलं, नंतर पुढे गावाच्या इथे गेल्यानंतर, की भाई त्यांनी थांबवलं त्याला तिथे, जे कोण होतं ते, काय होता तो प्रकार, की त्या निगेटिव्ह एनर्जीला तिकडेच थांबवून ठेवलं त्यांनी, की आमच्या मागे नको येऊ. कारण मला असं वाटतं की कदाचित ते फेकून किंवा ते थांबवलं नसतं तर ती आमच्या सोबत आली असते गावात, आमच्या सोबत आली असते, आणि आम्हाला पुढे जाऊन मग काहीतरी हानी वगैरे काहीतरी घडलं असतं. बरोबर. तर म्हटलं ठीक आहे. त्याने ते फेकलं, तिकडे स्टॉप झाले. चला काय नाही होणार, आपण जाऊ, सुखरूप पोचू. ठीक आहे, आम्ही चाललोय, साधू महाराज चालले. आम्हाला असं पण तरी मला म्हणजे थोडंसं रिलॅक्स झालो आम्ही. थोडंसं आम्हाला कळालं की आता भाई आपण साधू महाराज रस्ता दाखवतो, आपण बरोबर पोचू. पण प्रवीणला असं वाटत होतं कुठेतरी की भाई परत बघ फिरून तिकडेच आहे ना. म्हटलं नाही रे, असं नाही, आता नाही, आता परत नाही. मला एकदम म्हणजे देवासारखं, म्हणजे असं वाटलं की बस आता आपण जिंकलो, आता आपण जाऊ. आणि खरंच साधू महाराज आम्हाला त्या रस्त्यातून हळूहळू घेऊन आले अक्षरशः. बोलले जा पुढे, 5 हाताच्या अंतरावर तुमचं गाव दिसेल तुम्हाला, बिंदास जा, फक्त मागे वळून नका बघू. चाललोय पुढे, मागे वळून नका बघू बोलले होते ना. आम्ही पुढे, म्हणजे तिथून त्यांना क्रॉस करून जाण्याच्या अगोदरच आम्ही थांबलो, हात जोडले. म्हटलं महाराज तुम्हाला आम्ही तिथे ह्याने, गिरीश म्हणून प्रवीण बोलत होतो, गिरीश म्हणून मित्र आहे माझा, त्याने तुम्हाला स्मशानभूमीत पाहिलं होतं. तर मला बोलले की माझी शव साधना होती, ती आम्हाला करावी लागते. हा प्रसंग वगैरे सगळं ठीक आहे, पण या प्रसंगानंतर मला त्यांच्याबद्दल खूप इंटरेस्ट वाढायला लागला. थोडंसं आता काही पुढच्या महिन्यात माझं पुस्तक पण येणार आहे. मी लिहिलंय अघोरी साधूंबद्दल, खूप पॉडकास्ट वगैरे पाहिले वगैरे, आणि याच प्रसंगाला एक बसवलंय पुस्तकात मी थोडंसं अघोरी साधू महाराजांबद्दल. मग नंतर मला थोडं मला जाणवायला लागलं की
ते कुठेतरी आपल्याच हिंदू समाजाच्या आपल्याच संस्कृतीचं एक आहे वर्ग आहे तो, आणि तो वर्ग खूप पॉझिटिव्ह वर्ग आहे. त्याला आपण त्यांच्या जे प्रकार असतात ते निगेटिव्ह असतात, विक्षिप्त असतात क्रिया त्यांच्या त्या शव साधना वगैरे, त्यामुळे आपण घाबरून जातो. पण ते त्यांच्यासाठी ते खूप पॉझिटिव्ह असतं. काय ना तुमच्या पुस्तकाचं? अघोर 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 अध्यात्माची गडद बाजू म्हणून आता सध्या लिहितोय. अच्छा, काम सुरू आहे अजून? हा, चालू आहे. एंडिंग पर्यंत होईल, म्हणजे एंडिंग पर्यंत पोहोचलोय. एंडिंग झाल्यानंतर पुण्याला प्रकाशनला जाणार आहे ते. पुण्याला? हा, झालंय ऑलरेडी, त्यांच्याशी बोलणं वगैरे पण झालंय. मग त्यांना आवडलं पण आहे. मग तुम्ही एकटेच लेखक आहेत की अजून जोडीदार आहेत कोण? नाही, मीच सध्या एकटा लेखक, जोडीदार वगैरे कोण नाही. बसवलं, त्यांना पाठवलं, त्यांना ते आवडलं. मग त्यांनी सांगितलं की हे थोडस अजून पाहिजे. मग मी त्यांच्याबद्दल थोडस रिसर्च करायला लागलो की त्याला काय म्हणतात, साधनेला वगैरे. मग त्या साधने वगैरे त्यांच्या थोडस जाणून घेतल्यानंतर कळालं की जे ते करत होते स्मशानभूमीत त्याला शवसाधना म्हणतात. शवसाधना? शवसाधना ती नुकतेच जळालेले किंवा नुकतेच देह मरण पावलेल्या लोकांच्या प्रेताजवळ बसून करावी लागते. सो आम्ही तिथे प्रवीणने नमस्कार वगैरे घातला. त्यांनी सांगितलं ती माझी साधना होती, शवसाधना करत होतो. आणि प्रवीण म्हटलं, महाराज तुम्ही या, आम्हाला गावी भेटा. आपण कसं माणुसकीच्या नात्याने म्हणतो की तुम्ही गावी या, आम्हाला आमचा जीव वाचवला, आमच्याकडून जेवढं होईल आम्ही तुमच्यासाठी करू. महाराज फक्त हसले आणि म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी काय नाही करू शकत. तुझं नाव काय? माझ्याकडे बोट दाखवून बोललाय. तुम्ही बोलला गिरीश फडतरे, ह्याचा मित्र आहे, ह्याच्या वडिलांसाठी आम्ही आलो. बोलतो माहिती आहे मला, तू महादेवाला आठवण केली होतीस, त्याच महादेवाने मला पाठवलं असं समज. जा, निघा, वेळ धोक्याची, चुकीची, एवढ्या रात्री थांबणं बरं नाही. परत असं कधी करू नका. वाट दिलीये, रस्ता दिलाय, त्याच रस्त्याने जायचं, असं जंगला वगैरे शिरायचं नाही. चांगलं बोलले ते. आम्ही नमस्कार केला त्यांना. सरळ सरळ गावात पोचलो. तेव्हा जीवात जीव आला, शांत वाटलं. आकाशला सांगितलं सगळा प्रकार काय झालं होतं. आकाश त्याला आठवतच नाही की तो बसलाय, जोर जोरात थापा घेतोय, धाक घेतोय, आणि डोळे त्याचे लाल वगैरे झाले होते, आणि तो आमच्या अंगावर येणार होता. आणि साधू महाराज आले, त्यांनी वाचवलं आपल्याला. त्याला ते जोपर्यंत तो शुद्धीवर आला ना, पडला ना, ते हाडूक लागलं त्याला, छातीवर झोपला तो, त्याच्यानंतर तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला त्या परिस्थितीचं भान झालं. तो जेव्हा तिकडे ते वारं सुटलं होतं, मागे आम्ही सरकलो आणि तो पडला गुडघ्यावर, आणि त्याच्या अंगात जेव्हा आला तेव्हा त्याला ते नाही आठवते काही, अजूनपर्यंत आठवत नाही. पण आम्ही गावात जेव्हा पोचलो, त्या जीवात जीवाला, आम्ही ठरवलं कोणाला काय सांगायचं नाही कधी, कारण लोक मस्करी वगैरे घेतात. किंवा तरी आम्ही गावी घरी गेल्यानंतर आम्ही सांगितलं. त्याच्या आईने आमची नजर वगैरे काढली की बाबा देवासारखे तुम्ही वाचलात वगैरे, आणि ठीक आहे, झाला प्रकार घडला, पण परत असं नका करू पोरांनो वगैरे. आम्ही दुसऱ्या दिवशी महादेवाच्या मंदिरात तिथे गावात आहे, पाया वगैरे पडलो, परतीचा प्रवास. तर हेच प्रसंग होता जो माझ्याबरोबर घडला, माझ्याबरोबर आणि माझ्या मित्रांसोबत.